आज मला थोडं बोलायचं आहे. मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील. म्हणतील, कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली. पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं. जेव्हा जेव्हा हाडा माणसांची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात, तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. छे, मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही. कारण मला चांगलं माहीत आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्वचिंतक नाही. माझ्या पुढे जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून, आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणाचा भाता. अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या, विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत, असा एक भाता. आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावायचा आहे. स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण, अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत. आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे, आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे, तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविलवाणे दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके कसे तरीच कलाहीन वाढणारे अगदी सर्वच्या सर्व बाण, आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहे. जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहेत. धरणी तलावरील यच्चयावात मातृत्वाकडून आज मला त्याचं खरं मोल ठरवून घ्यायचं आहे. पृथ्वी तलावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्याचं खरं स्थान ठरवून घ्यायचं आहे. जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्याची परीक्षा करून घ्यायची आहे. जिव्हाळ्याच्या प्रेमसरींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्याचं खरं मूल्यमापन करायचं आहे. आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडं मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो. जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपवण्याचा प्रयत्न करतो, तो वायूच्या सुसाट झोतानं अग्नीची ज्वाला विझण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच भडकत जाते. तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो, सांग कर्णा, तुझी जीवनकथा आज सर्वांना सांग. आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी. अशीच आजची परिस्थिती आहे. सगळं जग म्हणतं, कर्णा, तुझं जीवन म्हणजे एक लख्तर होतं. सांग, सर्वांना गरजून सांग की ते लख्तर नव्हतं, तर ते जरीकाठचं एक तलम राजवस्त्र होतं. केवळ परिस्थितीच्या निर्दयी काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्त्र चिंध्या झाल्या. ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या. आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो? कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकीच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकराळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणानं झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाचं होतं काय? ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे, नीट कान उघडे ठेवून ऐकू दे. वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि अगदी दुसऱ्याच क्षणी त्या तितक्याच सहजपणं आणि निष्काळजीपणं सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदगदा हलवून सोडील काय? आहे का तिच्यात एवढं सामर्थ्य? विश्वाच्या अंतिम सत्तेवर ज्यांचा नितांत विश्वास आहे, ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं, अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल. छे, ही काही केवळ कथा आहे, ते एक महान सत्य आहे. आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं. ते नेहमीच जसं असतं तसं पुढे येत असतं, उगवत्या सूर्यदेवासारखं. कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्याची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे मधुर चषक असावेत, नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत, स्त्री पुरुषांची आवेगपूर्ण आलिंगनं असावीत, क्षणभंगूर जीवनाची जाणीव कुठेतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावे. मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवनकथेत असले मद्याचे चषक नाहीत. मनाला हळूवारपणं
गुदगुल्या करणारे नर्तिकाचे पद्यन्यास नाही, तिच्यात आहे केवळ संग्राम, निरनिराळ्या भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम. प्राणप्राणानं लढणारा मी एक केवळ रांगडा सैनिक. मी माझी कथा आज केवळ माझ्याच समाधानाकरिता सांगतो आहे. माणसाला कुठेतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही. म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे. पण माझी ही संग्राम कथा संगतवार कशी सांगावी हीच आता माझा पुढची खरी अडचण आहे. कारण कडाडणाऱ्या विजेच्या कानठळ्या बसविणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे फुटेल तिकडे इस्तस्तः धावू लागतात, तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावत आहेत. त्यांची संगतवार रचना कशी करावी ते मलाच आता सुचेनासं झालं आहे. का कुणास ठाऊक, पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभी आहे ती गंगा मातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर बसलेली चंपानगरी. चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणारं सर्वात मुबलक असं वळण आहे. त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतीचं अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धपाधप उड्या घेत धावू लागतात. कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात, तर कुणी म्हणतात त्या बकुल फुलांसारख्या आपल्या सुगंध मागं दरवळत ठेवणाऱ्या असतात. पण मला मात्र ते कधीच पटत नाही. आठवणी ह्या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात. त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागं ठेवूनच जातात. निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत. चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठवलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे. माझ्या जीवन प्रवासातील ते सर्वात शांत नि हवंहवंसं वाटणारं आश्रयस्थान आहे. काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात. मला माहीत आहे माझं जीवन तसं मंदिर मुळीच नाही, आणि असलं तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे. गंगा मातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेलं ते एक छोटंसं गाव आहे कसलं होतं. लता वृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्ग देवताच्या कुशीत पोहडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर. चकोर, चातक, कोकिळ, भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षी राजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जागं होणारं, गायीच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं, 2 प्रहारांच्या रणरणत्या वेळी कदंबाच्या गर्द छायेत निवांतपणे विसावणारं, घंटांच्या तालबद्ध आवाजासह गायीबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणारं, आणि रात्री गंगा मातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणारं. इथं या चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं. हो, अक्षरशः गेलंच. धनुष्यातून एखादा सुटलेला बाणासारखा ते कधीच पुन्हा माझ्याकडं परतून काही आलं नाही. पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगा मातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यासमोर उभं आहे. पांढरट निळ्या पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य. त्यातल्या पाण्याच्या दवबिंदूला माझा दाट परिचय आहे, आणि मलाही त्याच्या थेंबाथेंबाची दाट ओळख आहे. याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत. या इथल्या अवकळ वायुलहरींनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खट्याळपणानं उडवून लावलं आहे. आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणींबरोबर मी बालपणी पाहिलेली, या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. बालपण म्हणजे तरी काय? कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय? अनेक लोक अनेक कल्पनांनी त्याचं वर्णन करतात, पण मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे. मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेला एक स्वैर रथ असावा असं. दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठंतरी निळ्याभोर आकाशाला टेकलं आहे काय हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटांवरून फेरफटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येई.
तर कधी कधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारक्या कसल्या कोंदणात बसविलेल्या असतात की ज्यामुळे त्यांनी निळछत सोडून पृथ्वीतलावर खळखळ निखळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपावून घेई. मी आणि माझा छोटा भाऊ शोण. आमचं ते चिमुकलं जग. शोण. होय, शोणच. त्याचं मूळ नाव शत्रुपंत शत्रुतम होतं, पण सर्वजण त्याला शोणच म्हणत. शोण माझा धाकटा भाऊ. तसा वृकरथ नावाचा आणखी एक भाऊ होता मला, पण तो लहानपणीच मावशीकडं विकटाच्या राज्यात निघून गेला होता. शोण आणि मी दोघेच उरलो होतो. त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलेलं होतं. चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या बाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते. तिथं खोट्या प्रतिष्ठेचे नकली संकेत नव्हते. चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या बाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते. तिथं खोट्या प्रतिष्ठेची नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाहणारी असूया नव्हती. ते केवळ दोन भावाचं निर्हेतुक जग होतं आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते. एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ. आजही त्या दोघांच्या स्मृतीने माझ्या अंतःकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळतच काहीसे कृतज्ञतेने भारलेले, काहीसे मायेने ओथंबलेले असे दोन अश्रुबिंदू माझ्या डोळ्यात टचकन उभे राहतात. पण हे क्षणभरच. लागलीच मी ते टिपतो, कारण मला माहीत आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूच्या पाण्यानं कधीच विझत नसते आणि तरीही हे दोन अश्रुबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही. कारण या दोन बिंदूशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही. आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही. माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही. त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भीड प्रेमच. आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेने भरलेलं, काहीसे मायेने ओथंबलेले असे केवळ दोनच अश्रुबिंदू उभे राहतात.